इन्सिडेंटल करप्शन अँड सिस्टमॅटिक करप्शन. आणि तिसरं आपण म्हणू सपोर्टिव्ह करप्शन. इन्सिडेंटल, सिस्टमॅटिक, सपोर्टिव्ह. बघा, इन्सिडेंटल करप्शन म्हणजे काय, ज्याला प्रासंगिक भ्रष्टाचार असं म्हटलं जातं. एका देशातील एका माणसाने, प्रशासनातील एका माणसाने भ्रष्टाचार केला आणि तो पण असं आपण म्हणू ना की वन ऑफ इन्सिडेंट होता, हे खूपच रेअर गोष्ट आहे. किंवा इन्सिडेंटल. सिस्टमॅटिक काय, ओव्हरऑल सिस्टीमच डेव्हलप झाली, अख्खा देशच भ्रष्टाचार करतोय आणि भ्रष्टाचाराची स्वतःची एक सिस्टीम डेव्हलप झाली. तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मधले वगैरे गोष्टी ऐकल्या असतील तर ते इतके प्रामाणिक आहेत तुमचा शेअर देण्याच्या बाबतीत, तुम्ही नाही मागितलं तरी ते घरून आणून देतात. कट प्रॅक्टिस नावाचा एक प्रकार माहितीये का? काइंड ऑफ करप्शन इन मेडिकल प्रॅक्टिस. कट प्रॅक्टिस म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं की इथे इथे जाऊन काय करा, ही टेस्ट करा लॅबोरेटरीमध्ये किंवा याच्यामध्ये, आणि मी सांगताना सजेस्ट केलं की तुम्ही काय करा, या इथे जाऊन सोनोग्राफी करा, इथे जाऊन टेस्ट करा. तो सोनोग्राफीवाला त्यातले अर्धे पैसे तुम्ही दिलेल्यांपैकी कुणाला देईल? डॉक्टरला देईल. दॅट इज कट. तुम्ही काय दिला मला? कट दिला. मी तुला मेडिकलला तुझ्याकडे पाठवतोय तर तू काय द्यायचं मला? त्याच्यावरचा कट द्यायचा. तर मी तुम्हाला एकदा एक्झाम्पल सांगताना हिम्मतराव वावस्कर यांचं एक्झाम्पल सांगितलं होतं. पद्मश्री मिळाले, विंचू दंशावरती औषध शोधलेले होते. महाडमध्ये प्रॅक्टिस करतात आता सध्या. तर पुण्यामध्ये त्याने काय केलं, एका पेशंटला सांगितलं की तुम्ही काय करा, ही टेस्ट करून या. त्याने असं नाही सांगितलं की याच ठिकाणी जा. त्या पेशंटनी केली पुण्यामध्ये टेस्ट. आता हे प्रामाणिक भ्रष्टाचारामधला प्रामाणिकपणा. या सेंटरनी काय केलं, त्यांचा कटचा चेक त्यांना पाठवून दिला डॉक्टरला. हे बघा, काय मागितलं नाही, पण सिस्टीम डेव्हलप झालेली आहे की आम्ही सिस्टमॅटिक वेनेच भ्रष्टाचार करणार, तुमचा पण फायदा आमचा पण फायदा. वावस्करांनी डायरेक्ट लॅन्सेट मध्येच त्याचा लेख लिहिला त्याच्याबद्दल. लॅन्सेट नावाचं एक मेडिकल जर्नल आहे, हायली प्रेस्टिजियस कन्सिडर केलं जातं. हा कसा भ्रष्टाचार भारतात कट प्रॅक्टिसचा चाललेला आहे. हे सिंपल, म्हणजे ह्याच्यात आपण असं म्हणू की एक प्रकारे सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. वर बघायला गेलं तर काय असं प्रॉब्लेमॅटिक वाटणार नाही, पण मग त्यांनी काय होतं, अननेसेसरी टेस्ट प्रिस्क्राईब केल्या जातात. पेशंटला ते गरजेचं आहे की नाही याचा विचार केला जात नाही. इन्फ्लेटेड होतात प्राइस. ज्या गोष्टी अफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल करून दिल्या जाऊ शकतात त्या होत नाहीत.